पुरुष जेव्हा खरंच स्त्रीच्या प्रेमात असतो तेव्हा तो ही 10 कामं कधीच करत नाही. मित्रांनो, प्रेम ही बोलून दाखवायची गोष्ट नसते, ती समोरच्याच्या वागण्यातून आपल्याला जाणवत असते. जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीवर खरंच प्रेम करतो तेव्हा तो फक्त तिच्यावर हक्क गाजवत नाही, तर तिची मनापासून काळजी घेतो. तो तिला बदलायचा प्रयत्न करत नाही, तर ती जशी आहे तसाच तिचा स्वीकार करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुष जेव्हा खरंच स्त्रीच्या प्रेमात असतो तेव्हा तो ही 10 कामं कधीच करत नाही. 1. तो तिच्या भावनांची थट्टा कधीच करत नाही. खरं प्रेम करणारा पुरुष स्त्रीच्या भावनांना खेळ समजत नाही. ती दुखावली गेली असेल तर जाऊ दे असं म्हणून तो विषय टाळत नाही. तो तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकतो. तिला काय वाटतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो तिच्या अश्रूंना कमजोरी मानत नाही, उलट तिच्या डोळ्यातलं दुःख ओळखतो. ती जास्त बडबड करते म्हणून चिडत नाही आणि ती शांत आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करत नाही. इतरांसमोर तिची खिल्ली उडवत नाही, कारण त्याला माहीत असतं की भावना दुखावल्या की नातं तुटतं. म्हणून तो शब्द जपून वापरतो. रागातही मर्यादा ओलांडत नाही आणि तिचं मन दुखेल असं काही करत नाही. हेच खरं प्रेम असतं आणि ते त्याच्या वागण्यातून दिसतं. 2. तो सतत तिच्यावर संशय घेत नाही. खरं प्रेम संशयावर उभं राहत नाही. जो पुरुष खरंच प्रेमात असतो तो कारण नसताना प्रश्न विचारत बसत नाही. ती कुठे गेली, कोणासोबत गेली हे तो शंकेच्या नजरेने विचारत नाही. तो तिला मोकळं जगू देतो, तिच्यावर विश्वास ठेवतो. तिचा फोन तपासणं, मेसेज वाचणं हे तो चुकीचं मानतो. विश्वास नसेल तर प्रेम टिकत नाही. तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणे, उत्तर देण्यासाठी दबाव टाकणे अशा गोष्टी तो करत नाही, कारण त्याला माहिती असतं की विश्वास ठेवला की नातं अधिक मजबूत होतं. म्हणूनच तो तिच्या स्वातंत्र्याचा आदर करतो. 3. तो तिचा अपमान करत नाही. प्रेमात असलेला पुरुष स्त्रीचा अपमान करत नाही. तो रागातही वाईट, घाणेरडे शब्द बोलत नाही, ओरडत नाही, तिला कमी लेखत नाही, तिच्या घरच्यांबद्दल वाईट बोलत नाही, तिच्या शिक्षणाची, रूपाची किंवा स्वभावाची खिल्ली उडवत नाही. तो जाणतो की शब्द खोल जखमा करतात आणि त्या जखमा भरून येत नाहीत, म्हणून तो शब्द जपून वापरतो. तिला दुखावेल असं काही बोलत नाही. इतरांसमोर तिला कमी दाखवत नाही, उलट तिचा अभिमान बाळगतो. तिचं कौतुक करतो, तिच्या यशात आनंद मानतो, तिच्या अपयशात आधार देतो. तो तिला खाली खेचत नाही, तर वर नेण्याचा प्रयत्न करतो, कारण प्रेमात आदर असतो आणि आदर असेल तरच नातं टिकतं. 4. तो तिला बदलायचा प्रयत्न करत नाही. खरं प्रेम म्हणजे स्वीकार. तो तिला अशी हो, तशी हो असं म्हणत नाही. तिच्या स्वभावावर बोट ठेवत नाही. तिला दुसऱ्यांसारखं बनवायचा हट्टही करत नाही. ती जशी आहे तशी तिला स्वीकारतो. तिच्या आवडीनिवडी समजून घेतो, तिच्या सवयी जाणून घेतो. तो तिला आपल्या साच्यात बसवू पाहत नाही. तो तिच्या चुका मोजत बसत नाही. तिच्या कमतरतांवरही प्रेम करतो. तो परफेक्ट स्त्री शोधत नाही, तर खरी स्त्री शोधतो, जिच्यासोबत तो स्वतः राहू शकतो. तिच्यावर बंधनं घालत नाही आणि तिला मोकळं जगू देतो, कारण प्रेम म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य म्हणजेच विश्वास. 5. तो तिला गृहीत धरत नाही. खरं प्रेम झालं की तो ती आहेच असं मानत नाही. तो तिच्यासाठी वेळ काढतो. कामात बिझी असला तरी संपर्क ठेवतो. तिला ती स्वतः महत्त्वाची वाटेल असं मुद्दाम वागतो. तिचा आत्मविश्वास वाढेल यासाठी प्रयत्न करतो. तिच्या प्रयत्नांची दखल घेतो. तिने प्रयत्नपूर्वक केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात ठेवतो. तो त्यांच्या नात्याला वेळ देतो, कारण वेळ दिला नाही तर नात्यातली ओढ कमी होते हे तो जाणतो. तो तिच्या संयमाचा गैरफायदा घेत नाही. तिचं प्रेम हलक्यात घेत नाही. तो जाणतो की प्रेम मिळालं म्हणून ते कायम राहील याची खात्री नसते, म्हणून तो प्रयत्न करत राहतो. तो नातं जपतो आणि तिला खास वाटू देतो. 6. तो तिच्या स्वप्नांना कमी लेखत नाही. खरं प्रेम करणारा पुरुष स्त्रीच्या स्वप्नांवर हसत नाही. हे तुला जमणार नाही असं तो कधीच म्हणत नाही. तो तिचा आत्मविश्वास तोडत नाही, उलट तो तिला पुढे जायला बळ देतो. तिच्या ध्येयांना समजून घेतो आणि त्यात तिच्यासोबत उभा राहतो. तो तिच्या यशावर जळत नाही, तर तिच्या प्रगतीचा अभिमान बाळगतो. तो तिच्या करिअरला अडथळा मानत नाही. तिला घरातच डांबून ठेवत नाही. तो जाणतो की स्वप्न तुटली की माणूस आतून तुटतो, म्हणून तो तिची स्वप्न जपतो. तिच्या संघर्षाची कदर करतो. ती थकली की तिला आधार देतो. ती हरली की तिला उभं करतो. तो तिच्या पंखांना बळ देतो. तिला उडायला शिकवतो, कारण प्रेम म्हणजे फक्त सोबत असणं नाही, तर एकत्र पुढे जाणं असतं. अशी साथ मिळाली
की स्त्री अजून मजबूत होते. 7. तो तिला एकटीला सोडून जात नाही. खरं प्रेम करणारा पुरुष अडचण आली की पळ काढत नाही. ती आजारी असेल तर तो तिच्यापासून दूर राहत नाही. ती मानसिक त्रासात असेल तर तो तिकडे दुर्लक्ष करत नाही. तो फक्त चांगल्या वेळेसच सोबत असतो असं नाही, तर वाईट वेळेतही खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहतो. तो बहाणे शोधत नाही, अचानक गायब होत नाही, बोलणं टाळत नाही, नात्यांपासून पळत नाही. तो समस्यांना सामोरे जातो, चर्चा करतो आणि उपाय शोधतो. तो तिला एकटीला लढायला लावत नाही, तर तिच्या हातात हात ठेवतो आणि सांगतो, मी आहे. हे 2 शब्द खूप मोठे असतात. तेच आधार देतात, तेच नातं वाचवतात आणि तेच खरं प्रेम दाखवतात. 8. तो तिला घाबरवून ठेवत नाही. खरं प्रेम भीतीवर उभं राहत नाही. तो तिला धमक्या देत नाही, तिच्यावर दबाव टाकत नाही, गमावण्याची भीतीही दाखवत नाही. तो तिच्या निर्णयांवर दहशत ठेवत नाही, कारण भीतीत राहून प्रेम करता येत नाही हे त्याला कळलेलं असतं. तो तिला सुरक्षित वाटू देतो, तिच्या मनाला शांती देतो, तिचा आधार बनतो, तिचा त्रास वाढवत नाही, उलट तिचं आयुष्य सोपं करतो. तो तिला मानसिक त्रास देत नाही, तिच्यावर हुकूमत चालवत नाही, प्रेमात ताकद दाखवत नाही, उलट समजूतदारपणा दाखवतो. प्रेम म्हणजे सुरक्षितता आणि सुरक्षितता म्हणजे विश्वास. 9. तो तिच्या भूतकाळावरून तिला जज करत नाही. खरं प्रेम करणारा पुरुष स्त्रीचा भूतकाळ उकरून काढत नाही. तो तिला प्रश्नांच्या कात्रीत अडकवत नाही. तिने भूतकाळात काय केलं यावरून तिला जज करत नाही. तो आजचा विचार करतो आणि वर्तमानात जगतो. तो तिला नवीन सुरुवात करू देतो. तिच्या चुका पुन्हा पुन्हा काढून टोमणे मारत नाही. तो जाणतो की भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य घडवता येतं. म्हणून तो तिला विश्वास देतो. तिच्यावर संशयाचं ओझं टाकत नाही, तिला मोकळा श्वास घेऊ देतो. तिच्या मनात अपराधभाव ठेवत नाही. ती जशी आहे तशी तिला स्वीकारतो. तिला सतत स्वतःला सिद्ध करायला लावत नाही. तो स्वतःही प्रामाणिक राहतो, कारण प्रेम म्हणजे स्वीकार आणि स्वीकार म्हणजे शांतता. 10. तो प्रेमाला हलक्यात घेत नाही. खरं प्रेम करणारा पुरुष प्रेमाशी खेळत नाही, वेळ घालवण्यासाठी नातं ठेवत नाही, पर्याय म्हणून प्रेम करत नाही, खोट्या आशा देत नाही, अर्धवट वचनं देत नाही. तो नात्याला गांभीर्याने घेतो, भविष्यातला विचार करतो, जबाबदारीपासून पळत नाही, दोघांच्या नात्याला वाव देतो, लपवाछपवी करत नाही, स्पष्ट असतो, खरा असतो, स्थिर असतो. त्याच्या वागण्यात सातत्य असतं. आज वेगळा आणि उद्या वेगळा असा तो नसतो. तो प्रेमाला खेळ समजत नाही, तर ते जपतो, निभावतो, कारण प्रेम म्हणजे जबाबदारी आणि ती तो मनापासून स्वीकारतो. मित्रांनो, खरं प्रेम ओळखायला अवघड नसतं. ते तर रोजच्या साध्या वागण्यातूनही दिसत असतं. ते आदरात असतं, विश्वासात असतं, सोबत उभं राहण्यात असतं, शांततेत असतं, सुरक्षिततेत असतं. जो पुरुष खरंच प्रेमात असतो तो त्याच्या आवडत्या स्त्रीला कधीच त्रास देत नाही. तो तिला तोडत नाही, तर तिला घडवतो. तो तिचा आत्मविश्वास वाढवतो. तो तिचं आयुष्य सोपं आणि आनंदी करतो. तो तिच्या मनाला शांतता देतो. तो तिचा आधार बनतो. आणि जिथे असा पुरुष असतो तिथे स्त्रीला प्रेमाबद्दल शंका उरत नाही, कारण खरं प्रेम दिसतं, दाखवावं लागत नाही. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.